तिथं जरा तिथं वर दर्दी चालेल. आता इतका उंच वाढलेला ऊस आणि तो 3-3 किलो झाला, वारावर आला तर लोळणारच की नाही. आणि लोळल्यात तिरपकर असते, तिरपा जिकडं करतो तिकडं कर. असं जर लोळला असा थोडा तिरपा जरी झाला तरी इकडच्या मुळ्या तुटतात, वजनानं तुटल्या की इकडच्या मुळावर आणण्याचा भाग आला आणि मग हा खालून पोकळ पडायला लागतो. थोडा कल्ला की इथं खालनं हत्ती ठोंब यायला लागतात. भाज्या ठोंब, हत्ती ठोंब, पान काय म्हणतो तुम्ही त्याला, आणखी पाणीदार, नवीन फुटे पाणीदार आणि म्हातारपणी झालेल्या मुलासारखं बघा. त्याचे खूप लाड करतो आपण. तू मागेल तेवढे पैसे घे काढून, काय फरक नाही, काढत त्याचे पैसे नाही. तसे हे उशिरा आलेले फुटवे यांनी तयार करून ठेवली साखर साठलेली आहे, त्याला आयती मिळाली आणि तू नुसतं पोड वाचतंय. ते काय होतं, नुसतं वाढतंय ते असं जाड जाड आणि जमिनीतून पाणी घेतं, फक्त साखर इतकीच घेतं आणि त्यामुळं तुमचा ऊस हा खालून पोकळ पडतो. अडसणीमध्ये जास्त होतं, अडसणीमध्ये जास्त होतं, पूर्वांगामध्ये कमी होतं, सुरूमध्ये फार कमी होतं. आणि म्हणून ऊस लोळू द्यायचा नाही. दुसरं फारच लोळलं तर हे पण फुटतात, डोळे फुटवायला लागतात. मग आपण म्हणतो अरे का जात चांगली दिली पण तू लोळायला लागला, त्याला लोळू द्यायचं नाही. लोळू जर द्यायचं नसेल तर आपल्याकडे तुमच्याकडे ऐकणं गोष्ट, पण आमच्याकडे आहे. कान्होबाची यात्रा असते, बिरोबाची यात्रा असते, कान्होबाची यात्रा असते. अशा मोठ्या काठ्या आणि त्याला ते झेंडे हिंदूमध्ये असतात. ते पडू नये म्हणून काय करतो, बल्लेच असतात त्याचं. आपण काय करतो, दोर बांधतो ना, दोर बांधून सगळ्या बाजूला माणसाने एक घेऊन चालतो. काठी, देवाची काठी, ज्योतिबाची काठी. तर त्यासाठी दोरामुळं तो पडत नाही. मग इथं कुठून दोर लावायचे, प्रत्येक उसाला बांधायचे आणि ते दोर असेल तर जायचं कसं येतात. पण परमेश्वराने हे दोर दिलेत ना, ही मुळं जर दूरवर गेली किती जातात, पानं जर दूर झाली तेवढं जाऊ शकतात. जेवढी पानं लांब जातात तेवढी सगळ्या बाजूला मुळं जातात. आणि ते 2 प्रकारची मुळं आहेत, जाड मुळं पाणी घेणं आणि सपोर्ट करणं, आणि अगदी केसासारखी मुळं त्या मातीच्या कणामध्ये जाऊन तिथून अन्न घेऊन इकडे पोचवणं. आता आपल्या शेतीमध्ये आपण काय उद्योग करतो, ठेवखाली. आपण त्याचा तुमचा दोष अजिबात नाही. आम्ही नीट शिकवलेलं नाही कॉलेजमध्ये असताना किंवा नंतरसुद्धा. आता इथं आपली 3 फुटाची सरी आहे, या 2.5-3 फुटात सऱ्या. तण खाई धन हे आम्ही शिकवलं आणि तुम्हालाही माहीत आहे. शेतामध्ये आपली रखदार जमीन असेल तण येतं. मग पहिल्यांदा आपण काय करतो, पूर्वमाशी वगैरे सगळं चांगलं करतो, पण तण आल्यानंतर काय करतो, खुरपणी करतो ना. तणनाशक फार मोठा सुधारलेला शेतकरी झाला. अडाणी शेतकरी काय करतो, आपलं खुरपं घेतो, तो त्याची बायको एखादं मजूर आणि खुरपणी करतो. खुरपणी चालतं आपलं खुरपं जमिनीतून घालतो आपण, म्हणजे ते मूळ जे आहे ना, तणाचं मूळ तुटलं पाहिजे आणि असं फिरवतो, असं. आता हे तण जर इतकं पण लांब गेलेलं आहेत, असं जर अशी जी मुळं आहेत ही अशी लांबलेली, तण काढायला आपण खुरपीचा उपयोग करतो. मग त्याचवेळं चांगली खुरपणी करा, म्हणजे काय, या झाडापासून जवळून. आणि दुसरं काय सांगतो, हवा खेळती राहिली पाहिजे इथपर्यंत. आता ही जर मुळं आहेत आणि इथं खुरपं असं गेलं हे राहतील का, ही तुटणार. आणि तुटलं ते जगणं कसं. तुम्ही किती मुळं तोडली तर परमेश्वराने त्याच्या अंगी असे गुण दिलेले आहेत. ह्या पानामध्ये ती मुळं फुटायची संजीवनी आहे. मुळं तोडली की पुन्हा दुसरी मुळं ह्यांच्या कृपेनं होतात. खुरपणी झाल्यानंतर ऊस मोठा झाला, जमीन थोडी कडक झाली, मग आपण काय करतो की मध्ये डवरे दुबे चालवतो, फण चालवतो
आणि आता तर पॉवर टिलर वगैरे आले, आता रोटावेटर आला, रुंदसरी पद्धत असेल तर रोटावेटर आला. आणि चांगली शेती कर म्हणजे जवळून न्यायचं, आणि त्याला मजुराला पण बरं वाटतं, अगदी जवळून न्यायचं ते असं. म्हणजे मुळं सतत तोडायचं काम आम्ही करतो, पण ना ती मुळं रोज वाढायचं काम असतं. दाढी करतो ना रोज, दाढी मिशा रोज साफ करतो ना, परत येतात, तशीही मुळ्या पुढं येतात. परिणाम काय होतो की पुढं ह्या मुळ्या बारीक राहिल्यामुळं वजनदार ऊस झाल्यासुद्धा लोळतो. लोळल्यामुळे अनेक नुकसान आहे. दुसरं काय होतं, ही मुळं जर अपुरी असतील तर अन्न पुरवठा कमी होतो. 4 महिन्यामध्ये हे सगळे उद्योग आपले असतात. 4 महिन्याच्या पुढं पानं एवढे मोठे होतात की आत कोणी जात नाही. पण 4 महिन्यामध्ये किती कांड्या? 4 ते 12 कांड्या, 12-13 कांड्या. 12-13 कांड्या तुमच्या ऊसामध्ये अतिशय लहान राहतात. कसं काय प्रूफ आहे त्याला? ज्यांनी ऊस लावला असेल, ऊस तुटून गेला ज्यांचा असेल, त्यांनी कुदळीनं शेतातली खोडकी काढा. तुमच्या स्वतः शेतातलं कुदळीला काढा, खोडकी पाण्यानं धुवून काढा. आणि मग जिथं ही ऊस, ही खोडकी खाली किंवा हा ऊस, आणि याला इथं परत आणखी फुटवे फुटलेले 4, 5, 10 काही फुटवे असतील ते बेटच राहतं. जी पहिली कांडी आहे, जिथून पहिलं रोप निघालं, आणि बाकीचे जे फुटवे आहेत ते पण तुम्ही त्याची पेरं मोजा. पेरं म्हणजे कांड्या. कसे मोजायचे की जिथे तर मुळं दिसतात ती कांडी, तुम्हाला 15-16 कांड्या दिसतील. केवढ्या याच्यामध्ये? अशी मूळ, आणि नंतर माती लावली, एवढं कट केलं, एवढ्या याच्यामध्ये 6 इंचात 15-16 कांड्या जमिनीत राहतात आपल्या एका ऊसाच्या. तुमची ऊसाची संख्या किती? आज 25,000, पुढे होणार 50,000. प्रयत्न करून 25,000च्या 6 इंचामध्ये किती कांड्या राहिल्या? 12 ते 15 कांड्या. तू ऊस परत घे, तुला फार त्रास देतो मी. हे शेतकरी अधिकारीच आहेत इकडं महाराष्ट्रात, मला तिकडं फलटणचे, माझा चेला आहे. आता ही लहानच आहे तरी पण इथून मोज 15 कांड्या. कुठपर्यंत झाली? जर असं जर, आणि काठीण कुठपर्यंत झाली? इथं 15 कांड्या झाल्या, मातीवर 15 कांड्या झाल्या. आणि ह्या 15 कांड्या कुठं राहिल्या? 6 इंचात जमिनीच्या खाली. 6 इंचाच्या 15 कांड्या अशा वरती आल्या असत्या तर किती वजन होईल त्याचं? दाखवते कांडी वरची. या ऊसाचं वजन किती होईल? 1 किलो तर होईल का नाही? 1 किलो म्हणजे एका बेटामध्ये 5 ऊस, किंवा एका एकरामध्ये 25,000 ऊस. 25,000 किलो तुमच्या त्या मातीतच राहिले. त्याला तरी वरती आणणार नाही. 25,000 तर ना 50%, म्हणजे 25 टन जमिनीत राहिले, 25 टन वाढले, ते तुम्ही आणले. मग मुद्दा इथं काय सांगायचा आहे की ही जी मुळं तोडायची नाहीत. मग मुळं तोडायची, मग तण काय करायचं? आणि तण खाई धन असं शिकवलं आम्ही शाळेमध्ये सुद्धा लिहिलं आहे, तण खाई धन. अहो आता ते पण बदललं आहे. तण हे धन आहे, तण हे धन आहे. ते तुम्ही घ्या ताब्यात, तुमच्या मातीमध्ये त्या धनाचं रूपांतर करा. वेगळ्या वेगळ्या प्रकारची जी झाडं असतात, गवत असतात, तण असतात, त्याच्या मुळाभोवती त्याचा मित्रपरिवार जीवाणू वेगळे असतात. आणि सगळे जे जीवाणू वेगवेगळे असतात ते जीवाणू त्या पिकाला मदत करतात, जमिनीची सुपीकता वाढवतात, जैविक, भौतिक, रासायनिक सुपीकता वाढवतात. म्हणून जेवढं तण शेतात तेवढं शेतकरी रडायचं नाही, आनंद मानायचा. माझ्या शेतात खूप तण आहे, माझी जमीन खूप चांगली आहे. तण कमी म्हणजे ती झाली, तिचं काय झालं त्याला म्हणतात ती धूप झाली किंवा मातीचं फूल वाहून गेलं. मग हे तण जे आहे,
या तणाचा बंदोबस्त कसं करायचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुळं कशी पसरायची. म्हणून एकरी 15 ते 20 बैलगाडी शेणखत टाकून सगळ्या शेतामध्ये 9-10 इंचाच्या लेअरमध्ये आपल्याला जमीन भुसभुशीत शेणखतामुळे करता येते. शिवाय जेव्हा सऱ्या पाडतो आपण, मुद्दा लक्षात घ्या, सऱ्या पाडतो त्यावेळेसुद्धा लागणीच्या वेळेस बेनं 3 डोळ्याचं वापरा, 2 डोळ्याचं वापरा, 1 डोळ्याचं वापरा किंवा रोप वापरा, तुम्हाला चॉईस खूप आहे. त्यावेळेच्या सरीमध्ये पुन्हा 5-10 टन एकरी कुजलेलं शेणखत टाका. कुठून आणायचं? तयार करा, नाही ते विकत घ्या, पण महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तो पट्टाच्या पट्टा 1-1.5 फुटाचा तिथं जर शेणखत टाकलेलं आहे, तिथं मध्ये पण आपण टाकलेलं अगोदर, ही जमीन अतिशय त्या मुळांच्या वाढीला चांगली राहील. तेव्हा तुम्हाला आंतरमशागत करायची गरजच नाही. आंतरमशागत करायची गरज नाही. मग तण कसं काढायचं? तणालासुद्धा पानं आहेत, मुळं आहेत, ते सुद्धा सूर्यप्रकाशापासून अन्न तयार करतं. म्हणून हे पीक ते हे पीक जेवढं काही अंतर असेल ते तुम्ही आच्छादन करा. कशाने काय आच्छादन करायचं? तुमच्याकडे धान मोठ्या प्रमाणात ते आणा विकत, किंवा मागचा ऊस असेल तर पाचट जपून ठेवा, ते पाचट पसरून द्या, त्या पाचट कंपोस्ट कल्चर टाका, शेणखत टाका, तिथं सडू द्या. नसेल तुम्हाला एक पहिलंच पीक असेल तर हिरवळीचं खत करा, ताक धनच्या, त्याला दाट टाका, ते वाढू द्या असं 2.5-3 फूट. फुलापण येऊची वाट नाही पाहिजे. एवढा मोठा झाला की ते ड्रम घ्या, ड्रम छोटासा तो आपला असतो ड्रम मोकळा प्लास्टिकचा किंवा लोखंडी, ते चालवा त्याच्यावर. हे चाललं की ते आपोआप कडकडकड मोडतं आहे, आडवं पडतं, मुळं तसेच खाली राहतील, मुळावरती जीवाणू आहेत, ते अन्न तयार करतील. हे झाकून टाकेल जमीन, पाण्याचं बाष्पण थांबेल. जमीन झाकली, मुळं आपल्या पिकाची मुळं वाढतात अंधारामुळं, आणि ही जी मुळं आहेत ती जमिनीची सुपीकता वाढवतात. 1-1.5 महिन्यांनी मोठा झाला ऊस, आपण जागा ती बाजूला काढून त्याला थोडी हलकी माती चढवली, बाळबांधणी, फुटवे यायला लागले जोरात, तिकडं चढवली माती, आणि मध्ये जी जागा आहे त्यावेळेस ती खालची वाळलेली 2-4 पानं, उशिरा किड लागला फुटवा, तो काढून टाका मध्ये. त्याच्यावर कंपोस्ट कल्चर, डिकम्पोजिंग कल्चर टाका, शेणखतातून सोडू देते. बैलाला, म्हशीला, गाईला मुसके बांधा आणि खाली ओलं आहे ते त्याच्यावर चालवा, त्याच्या पायाने ते खाली जाईल जमिनीत, गांडोळं तयार होतात, ते आपोआप सरतं. आणि नंतर 3-4 महिन्याचा मोठा ऊस झाल्यानंतर त्याला तुम्ही सरळ छोटा पॉवर टिलर किंवा रोटावेटर चालवा, म्हणजे त्या मातीमध्ये ते सगळं आडवं करा. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल चपला बूट न घालता तुम्ही शेतात चालू शकता. इतकी अगदी मुलायम जमीन तयार होते. पण हे सगळं करण्यासाठी 2 ओळीतलं अंतर कमीत कमी 5 फूट पाहिजे. 2.5-3 फुटाचे दिवस गेले, 5 फूट कमीत कमी. आणि 5 फुटामध्ये सुद्धा इकडनं 1-1 फूट गेला, कारण त्या मुळा तोडायच्या नाहीत म्हणून. म्हणजे 1 फूट इकडे गेला, 1 फूट, तुम्हाला 2-3 फूट राहतात. आणि त्या 3 फुटामध्ये सगळा खेळ करायचा. आणि ऊसाबरोबर ऊस हा एकटा ठेवायचाच नाही, आंतरपीक घ्यायचं त्या हंगामातलं. उन्हाळी भूम, आता तुम्ही जानेवारी लावला तर उन्हाळी भुईमूग करता येईल, भाजीपाला करता येईल, मिरची लावता येईल. मिरची, वांगं लावायचं असेल तर 5 फूट नाही 7 फूट. मी तर माझ्या स्वतः शेतामध्ये आता यावर्षी, पुढच्या वर्षी ऊसामध्ये कपाशी लावणार आहे. ऊसामध्ये सुद्धा लावली का बघा, हे MSc ॲग्रिकल्चर आहेत ना, कारण आपल्याला पैसे पाहिजे. आणि मग मी काय केलं, 7-7 फुटावर लॅटरल, 7 वर ठेवा किंवा 5 वर ठेवा किंवा 8 वर ठेवा, आणि ऊस मध्ये सोडायचं. परत दुसरं पीक मधल्या याच्यावरती तंबाखू याच्यासारखं सुद्धा पीक घेऊ शकतो आपण. हळद, 8-8 महिन्याचं पीक, आणि त्याच्यामध्ये पुन्हा आंतरपीक. आणि अशा पद्धतीनं मग बघा मालक, एका एकरामध्ये 4-5-6 लोकांना रोजगार मिळेल
अशी परिस्थिती, आणि त्याला भरपूर सोय पैसे देते. हे ऊसाचे ज्या पांगच्या फुटतात किंवा या फुटवे फुटतात ते जास्त झाल्यानंतर मागच्या 4 महिन्यानंतर कट करा आणि कुठे करून जनावर घाला. 4-6 गाई म्हशी ठेवता येतात. गाई म्हशी दूध नाही मिळत तर चालेल, पाजा त्या वासरांना चांगले तगडे होतील ते. देशीच गाई ठेवा आणि हे जे त्यांचं शेण आहे, मलमूत्र आहे, त्या आपल्या कंपोस्टमध्ये टाका, वर्मी कंपोस्ट करा. आणि शपथ घ्यायची पाहिजे की येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये मी एक दाणा युरिया वापरणार नाही, फॉस्फेटिक फर्टिलायझर वापरणार नाही. हे सगळं त्याच्यात आहे. ह्या पिकाला लागलेले सगळे अन्न घटक ह्या पद्धतीमध्ये आहेत. मग बघायला तर कुठे पैसे वाचतात. बेण्याचं सांगायचं राहिलं, जर तुम्हाला 15 फुटवे आले, त्यांनी एक डोळ्याचं ते लागण केलेली आहे. सकाळी तर फिल्म दाखवली राहुल साहेबांची सुद्धा, त्यामध्ये सुद्धा त्यांनी फार चांगलं तंत्रज्ञान तिथं आहे. एका रोपाला जर मला 15 फुटवे आले आणि त्यातले 5 समजा मेले, जरी 4 महिन्यात ऊस तोडायला 10च राहिले, 10च ऊस राहिले, आणि एका 50,000 पुढे ऊस येणं अवघड आहे. 60,000 येऊ शकतात, पण आपण सामान्य शेतकऱ्याला अडचण येतात. जर 10 ऊसासाठी मला एकच रोप पाहिजे किंवा एकच कांडी पाहिजे, तर 50,000 ऊसासाठी किती पाहिजे सांगावं, करावर गणित. थकले का 5,000 पाहिजे का नाही? 5,000. आपल्या ऊसाला महिन्याला 3 कांड्या येतात. 10 महिने वयाचं बेण्यासाठी चांगलं. 10 महिन्याच्या ऊसामध्ये 30 कांड्या आल्या, 30. त्यातल्या जमिनीतल्या 4-5 गेल्या, वरच्या कोवळ्या 2-3 सोडल्या, म्हणजे 20 कांड्या राहिल्या. 20 कांड्या म्हणजे 20 डोळे. 20 डोळे म्हणजे 20 रोपं किंवा 20 कांड्या. 20 कांड्यासाठी मला फक्त 1 ऊस पाहिजे. 20 रोपासाठी मला 1 ऊस पाहिजे, तर 5,000 रोपासाठी किती पाहिजे मग? 250. 250 ऊसामध्ये 1 एकर लागण करू शकता तुम्ही. मी दाखवले सगळीकडे, संबंध देशात, संबंध देशभर मी फिरतो. UPमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र यात मॅडमच्या कारखान्यात जात होतो, तामिळनाडू. आणि माझी कल्पना आहे की 10च्या ऐवजी 20 कसे घेऊ आपण, म्हणजे 1.25 क्विंटलमध्ये 1 एकर लागलं पाहिजे. आणि त्यासाठी सगळ्यात चांगली पद्धत, रोपं तयार करा आणि ते वाढवा, नंतर लावा. रोपं तयार करायच्या अनेक पद्धती आहेत. गादी वापर आहे किंवा पॉलिबॅगमध्ये आहे, पॉलिट्रेची आता नवीन पद्धत निघाली आहे. आणि याचंच एवढंच नाही, तर मी तर असं केलं आहे की 1-1 डोळ्याचे ते टिपरं, असे 1-1 डोळ्याची टिपरं, त्याला प्रक्रिया करायची. गनी बॅग किंवा आपलं गोंडपाटाचं जे आहे त्याच्यामध्ये 100-100 असे भरायचे. ओलं त्याला ट्रीटमेंट करायचं, त्याला त्या औषधाचं पाणी टाकायचं, त्याचा मुंगा बांधून, तोंड बांधून असं गुंडाळून ठेवायचं, एकावर एक सगळे असे. त्याच्यावर प्लास्टिक टाकायचं, अंधारात ठेवायचं. 3-4 दिवशी याला मुळ्या निघतात, हा डोळा फुगतो. शेत तयार पाहिजे, पाणी देऊन वापशावर आणून ठेवायचं सऱ्या. आणि त्यानंतर हे उगवून आलेलं, थोडं फुगलेलं जे उगवलं ते घ्यायचंच नाही. आणि ते डोळा त्या या सरी वरंब्याच्या बाजूला अशी जी हा डोळा जो आहे त्याला हा कोंब आलेला नाही, तिथे या बाजूला मोकळ्या जागेवर दाबायचं. त्याच्या अगोदर त्याला खत टाकायचं. हे पहिला डोस टाकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरेच शेतकऱ्यांना वाटतं की माझी जमीन फार रखदार आहे आणि काय मला खत टाकायची गरज नाही. तुम्हाला ह्या ऊसाला जर 20-20, 30-30 फुटवायचं असेल तर फुटवे कसे येतात हे कळलं पाहिजे. ज्यावेळेस हा कोंब उगवतो, हा डोळा उगवतो, त्यावेळेस याच्यात बघा किंवा याच्यात बघा, हे आपल्याला वाटतं की हे पहिलं पान आहे खालून, हे पहिलं पान आहे. हे पहिलं पान नाही, हे 7वं आहे, 8वं, 9, हे 10.
म्हणजे हे 7वं पान, हे 6वं, हे 5वं आणि हे सगळी जर पानं काढली आपण तर तुम्हाला लक्षात येईल की इथं साहेब तुम्हाला दिसतं का? हे बघा, एवढ्याशा जागेत 7 कांड्या आहेत बघा. अर्ध्या सेंटीमीटरमध्ये 7 कांड्या बुंजाला. आणि मग असं मी सांगितलं की जर मुळं बाहेर पडल्यावरती खत असेल, नत्रस्वत पालाश, मॉइश्चर आणि हवा याचं संतुलन वापसा असेल तर ते अन्न बरोबर घेतलं जातं, इकडं पाठवलं जातं. इकडं पाठवलं की हे जास्त कार्यक्षमतेनं आपलं स्वतःचं अन्न तयार करतं. पण किती अन्न तयार केलं तरी त्याची वाढ इतकी वेगाने नसते. ती 1.5-2 महिन्यांनी जशी वाढ लागते तशी सुरुवातीला एक 15-20 दिवस 1 महिना नसते. मग हे तयार झालेलं अन्न ते मुळांना पाठवलं, नवीन पान निघण्यासाठी आलं, कांडी वाढायला जागा नाही, पण अन्न तर तयार आहे जास्त आणि गोडावर नाही तर, कारण ही कांड्या ज्या आहेत त्या खूप लहान आहेत. मग जादा तयार झालं अन्न कुठं ठेवले? जादा तयार झालं अन्न परमेश्वराने झाडामध्ये अशा पद्धतीचं नियोजन आहे, अशा प्रकारची यंत्रणा आहे की ही जी कांड्या आहेत ना याला असे मुळ्या फुटतात, याला डोळे पण आहेत, डोळा फुटतो त्याला फुटवा म्हणतो आपण, त्याला असे 7 पानं, त्यालाही मुळ्या निघतात. याने किती खाल्लं तर आपण पहिला डोस दिला जेवण तयार आहे, आणखी दुसरा, तिसरा, चौथा असं करत करत 30-35 फुटवे येऊ शकतात. पण पहिला डोस दिला, वापसा मेंटेन केला, काळजी घेतली तर. पण जमिनीमध्ये उमणी पण असते आणि शेणखत टाकलं तर येणारच, म्हणून लागण्याच्या वेळेस आपल्याला फोलेट वगैरे टाकलं पाहिजे, ते टाकून द्या. खत नेहमी पेरून दिलं पाहिजे. शॉर्टकटमध्ये एक्सपर्ट आम्ही खूप आहोत. आमचे शेतकरी शॉर्टकट सरी करायची, अशी सरी केली, आता पटलं जा हे जर शेतकऱ्यांना हे पटलेलं आहे की पहिला डोस टाकायचा, पण ती शेणखतात मिक्स करून टाका म्हणतो, पण ते काय आमच्याकडे शेणखत नाही, बघू पुढे म्हणजे चांगलं नुकसान होईल 1-2 वर्ष. मग आता ही सरी झाली, ही इकडं येऊ, ही अशी इथं जर इथं आपल्याला ऊस लावायचं. जे शेत असं होतं आपण डिझेल चालवता, ही माती इथं गेली, पोकळ माती इथली कुठे गेली? वरंब्यात गेली ना. आणि इथं आपण ऊस लावणार ते मुळं येणार, अशी त्याला अशी मुळं येणार. आता इथली ही जागा आहे, ही कशी हो? ही घट्ट आहे ना, कडक असणार, घट्ट आहे. आणि घट्ट जागेमध्ये ही किती ताकदवार नसली मुळं लहान, ते जातील का खाली? त्याची चुंबळ होणार. आणि तुम्ही खत जर नीट टाकलं नसेल व्यवस्थित त्याला, तर ते रासायनिक खत नुसतं टाकून दिलं, त्याच्यावर लावलं, ती मुळं उगवलेली जळून जातील. म्हणून ते शेणखतात मिक्स करा आणि मिक्स करून इथं पेरून द्या. कशाने पेरायचं? आपला जो बळी नांगर आहे, बळी नांगर चालवा, त्याला मागं मोगं लावा आणि ते 4-5 इंच खोल भुसभुशीत होईल. मातीमध्ये ते मातीआड होईल. शेणखत, रासायनिक खत 10-26 2 गोण्या, अर्धी गोणी मिरोटा पोटॅश, मायक्रोन्यूट्रिएंट जे टाकायचे ते, जीवाणू वगैरे, आणि मिक्स झाल्यानंतर तुम्ही हे लावल्यानंतर हे मुळं जी आली ती मुळं खाली जातील, बाजूला जातील. इकडे पण हवा आहे, अगदी त्याला जोरदार जमीन आहे आणि टरारून अन्न मिळेल. फटाफट 1-1.5 महिन्याचं काळा उगवल्यापासून तुम्हाला 15-20-30 फुटवे येतील. 15-20 फुटवे जर असे येत असतील, जेटाटोम काढायची काय गरज आहे? पहिला खोम काढायची गरजच नाही. आणि अशा पद्धतीनं ही जे बारकावे आहेत, हे बारकावे जर वापरले तर बेण्यात बचत 3-4 टन. शेतकरी कसं करतात? टक्कर पद्धतीने लावा, आम्ही सांगतो. सिंपल भाषेमध्ये सांगायचं आम्हाला सूचना. पण शेतकरी म्हणतो हे मूर्ख आहेत, यांना काही शेतीचं माहीत नाही, पॅन्ट शर्ट घालतात, ऑफिसमध्ये बसतात, शेतामध्ये आमचं उगवण कमी होते.
म्हणून तो बेणं निवडत नाही, आहे ते बेणं घ्यायचं, 3-3, 4-4 डोळे तोडायचं, सवयीनं दिलीनं लावायची, सवय दिलीनं. आणि टक्कर पद्धतीनं जर लावलं, मग तुम्ही 3 डोळ्याचं घ्या किंवा 2 डोळ्याचं घ्या, ही टक्कर पद्धत. आणि 3 पुढे सरी, 4 टनापेक्षा बेणं कमी लागत नाही. सवयीने केलं की 4च्या पेक्षा जास्त. आता एका टनामध्ये डोळे किती? 1 किलोचा ऊस जर घेतला, 1 किलोचा ऊस, 10 महिन्याचा ऊस, 10-30 डोळे, आणि ते 3-3 डोळ्याचं खाणं केले. एका टनामध्ये 1000, 1000 मध्ये 30 डोळे, एका ऊसाला 30,000 झाले. एका टनात 30,000 डोळे, 4 टनामध्ये 1,20,000. 1,20,000 डोळे आपण लावतो. तरी पण तुमचा ऊस ज्यावेळेस तोडता तुम्ही त्यावेळेस 25,000 राहतात. म्हणजे उगवतात त्याला परमेश्वर कृपानं 5-5, 6-6 फुटवे येतातच. म्हणजे किती आले? 100% उगवून झाले असेल तर 1,00,000 जरी म्हटलं, 1.25 लाख सोडा, 1,00,000, 1,00,000चे 5,00,000. 5,00,000 रोपं तुमच्याकडे 4 महिन्याचा ऊस असताना आहे, मोठ्या बांधणीच्या अगोदर. पण बराच वेळा हा ऊस 100% उगवत नाही. शेतकरी जे लक्ष घालत नाही, बेणं तोडत आणायचं लांबून, आज पसरून द्यायचं, उद्या लावायचं बंद करायचा, लावायचं बंद केला, वीज गेली, 4-5, 1 दिवस उशीर झाला, बेणं तोडून लावेमध्ये 1 दिवस उशीर झाला, 10% उत्पन्न कमी येतो. ह्याचं कोणी सांगत नाही, शिकवत नाही. आणि म्हणून आपल्या शेतामध्ये 30% उगवण होते. म्हणजे 1,00,000पैकी 30,000 डोळे उगवतात. लाखाचे किती उगवले? 30,000. चांगला शेतकरी असेल तर, बेणं निवडलं असेल, प्रक्रिया करून लावलं असेल तर. आणि जे लावत नाही तसं ते 20 ते 22-25%. खरं म्हणजे त्याच्याहून पुढं 5-5 त्याला 30,000 झाले, गुणले 5 फुटवे, त्यांना पाहिजे 15, 1.5 लाख झाले. परत 1.5 लाख फुटवे तुम्हाला तुमच्या शेतात 2, 2.5, 3 महिन्याचा असताना असतं. तुम्ही पहा, मोजून पहा, 10 फुटामध्ये रोपं मोजायची आणि त्याच्यावर काढायचं किती क्षेत्र आहे. त्यातले जे फुटवे आहेत ते मरायला लागतात. का मरतात? ते मरायचं कारण असं आहे बघा. आता हा इथं ऊस उगवला, हा इथं उगवला, अजून घे, काय जी असतील ती आहे का अजून ठेवचं. आता हे सगळे उगवल्यानंतर या 2 रोपातलं अंतर किती आलं? शेतामध्ये सरीमध्ये हे 4 इंचच्या पेक्षा कमी आहे. हे उगवलं, याची मुळं कुठपर्यंत जातात? पानाच्या पलीकडं. म्हणजे ही जी मुळं इथं जर आता पाहिलं तर याच्या इकडे गेलं, याची मुळं याची इकडे गेली. हा काही शांत बसला का? याचे पण जाणार. म्हणजे माती खाली काय चाललं आहे? पळवा पळवी. यांच्या खिशातलं हे याच्या खिशातलं मी घेणार, यांचं घेणार, आणि ते मला लुटणार. आणि म्हणून स्पर्धा. आणि त्यात जर अन्न पाणी कमी असेल तर ही जी फुटवे येतात ते फुटवे याचं प्रमाणच पहिलं कमी येतं. आणि जरी आले तर ते मरायला लागतात. कशामुळं? अन्नाच्या स्पर्धेमुळं. आता काही दिवसांनी याला 5-6 फुटवे आले आणि प्रत्येक फुटव्याला मुळं येतात. म्हणजे एक जी थाळी आहे, जेवणाची ताट आहे, एका थाळीमध्ये राईस प्लेटमध्ये 5 फुटवे, म्हणजे 5 माणसं समजा, लिमिटेड जेवण, आणि वर्षभर ते खायचं तसं. मग त्या स्पर्धेमुळं सुद्धा जो उशिरा आला त्याची मुळं कमकुवत, तो उशिरा कमी मुळं, जो उशिरा तो पहिल्यांदा मरतो. आणि जो दादा असेल पहिल्यांदा आलेला त्याची मुळं पसरली तेवढे 2-3 चालतात. अशामुळं तुमच्या शेतामध्ये जे 1.5 लाख ऊस फुटवे
1.5 लाख जे 2 महिन्याचे असताना ऊस तोडताना जे 25,000 राहतात, 1.5 लाखाचे 25,000 फक्त टिकवले तुम्ही. देवाने किती दिले? 1.5 लाख. देवाने दिलं, कर्माने गेलं, ज्ञान नसल्यामुळं गेलं. गाडगे महाराज ते सांगत होते की ज्ञान नसलं तर आपलं किती नुकसान होतं. आणि खरं म्हणजे एक म्हण आहे ना, ती म्हण याच्यावरच पडली. जर शेतकरी, एक शेतकरीच आहेत, या शेतकऱ्याच्या मुलाला त्याला 1 लाख रुपये दिले आणि हे व्यापारी वृत्तीचे आहेत, व्यापारी, त्यांना 1 लाख रुपये दिले. पाटलामध्ये आणि व्यापारमध्ये स्पर्धा झाली की जा 1-2 महिन्यात फिरून या आणि मग काय तुमचे हिशोब सांगा. हे आहेत ना व्यापारीचा मुलगा, तो लाखाचे 1.25 लाख करून आणतो आणि हे महाराज शेतकऱ्याचे, आणि पाटील असेल तर जास्त, देशमुख आणखी जास्त, ते 12,000 करतात. पैसे कमी पडतात तर पाहुणेकडून सुद्धा घेतात आणखी. लाखाचे 12,000 करणारा आपण शेतकरी आहोत. आपल्याला 12,000चे लाख करायचे आहेत. आणि म्हणून हे जे सरीमध्ये ऊस लावताना 2 रोपातलं अंतर किती असावं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कमीत कमी 2 रोपामध्ये 2 फुटाचं अंतर पाहिजे, 2 फूट. म्हणजे मग सगळे फुटवे चालतील आणि स्पर्धा होणार नाहीत. आणि 2 फुटाच्या बरोबर 2 ओळीतलं अंतर हे कमीत कमी 5 फूट पाहिजे. आंतरपीक घ्यायचं असेल तर 7, 8, 10 फूट. पट्टा पद्धत सगळ्यात चांगली. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या आणि मध्ये आंतरपीक घ्यायचं, तेव्हा ऊस हा आणखी पिकंसुद्धा आपण घेऊ शकतो. आपल्याबद्दल ऊसाबरोबर बाकीचे पीक घ्यायचे, कारण आपल्या कुटुंबामध्ये बाकीच्या पिकांचीसुद्धा आपल्याला गरज आहे. आपल्याकडे 2-4 गाई म्हशीला एकरी पोचता येईल एवढं सुद्धा चारा तयार करायचा आहे. आणि मग आता विचार करा, जर तुम्ही 100 टन याच्या होऊ शकतात आणि तुमच्याकडे ज्वलंत उदाहरणं आहेत. राऊत साहेब हा शेतकरी आहे, 100 टन जर तुम्ही घेतलं तर 1700 तुम्ही म्हणता भाव, 9% रिकव्हरीला, आणि त्याचा रिकव्हरी तुम्ही 11% नेली तर 2,500 रुपये भाव. 2,500 रुपये मिळाले पाहिजे आपल्याला, म्हणून रिकव्हरी वाढली पाहिजे. 2,500 रुपयाप्रमाणे 100 टनाचे किती झाले? 2.5 लाख झाले. मधलं जे पीक आहे ते 40, 50, 60 हजार रुपयाचं. त्याचीसुद्धा त्याची जी पद्धत आहे तिचं समजून घेऊन खतपाणी दिलं पाहिजे. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 3 लाख रुपये आले. दोन्ही मिळून पाणी खर्च सगळा जरी काढला, अगदी व्यवस्थित पगार जरी लोकांना दिले, तुमचा रोजंदारीचा सुद्धा मजुरापेक्षा तिप्पट धरला, जितके दिवस तुम्ही काम कराल तेवढं, तर तुम्हाला निश्चितपणे नेट प्रॉफिट 2 लाख होतात. 2 लाख. आणि इतकं चांगलं पीक आणि पिकाचा समूह दुसरा नाही. आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा लक्ष्मीच्या हातामध्ये ऊस आहे. दिवाळी दसऱ्याला ऊसाची पूजा करतो आपण. प्रत्येक चांगल्या धार्मिक कामाला ऊसाचा वापर. अंबाबाईचं जागरण करताना सुद्धा आपण ऊसच बांधतो. आणि म्हणून ऊस हे कल्पतरू आहे. मागेल ते देतं, एम्प्लॉयमेंट वाढवते, पैसे वाढतात. आणि शेतकऱ्याची परिस्थिती सुधारली तर शेतकऱ्याची मुलं आणखी शिकतील, पुढे बाहेर जातील, कमी लोक परत शेतावर येतील आणि आपली होल्डिंग आहे ती सुद्धा कमी होणार नाही. बराच वेळ मी घेतला, खूप खूप धन्यवाद. बरेच लोक सुरुवातीला आले, नंतर जेवायला गेले असतील. पण माझी एकच सूचना आहे, व्हाईस प्रेसिडेंट साहेब आहेत, आपल्याला असं धोरणाबद्ध केलं पाहिजे की पुन्हा केव्हा तरी 1-2 महिन्यात तुमचा जो फील्ड स्टाफ आहे त्यांना जरा जास्त व्यवस्थित ट्रेनिंग आपण दिलं पाहिजे. 5 वर्षाचा कार्यक्रम आखला पाहिजे. 5 वर्षात दरवर्षी काय करायचं, दरवर्षामध्ये दर 2 महिन्याने काय करायचं, हा जो नियोजन आहे, जातीचं हंगामाचं नियोजन, त्यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीची व्यवस्थापन, हा सगळा प्रकार आपण बसून केला. आणि काही शेतकरी जे निवडले, त्या शेतकऱ्याच्या शेतावर हे जे बोललो त्यातले निवडक शेतकरी जे पदरमोड करतील
त्यांच्या शेतात मी डेमॉन्स्ट्रेट करून दाखवलं की 100 टनाच्या पुढे उत्पन्न त्यांना दिलं तर अगदी क्रांती होईल अशा पद्धतीनं तुम्हाला एक 3-4 वर्षामध्ये सध्या जी कॅपॅसिटी आहे ती तुम्हाला डबल टिबल क्रशिंग कॅपॅसिटी करता येईल. बहुत फार फार धन्यवाद. मला बोलवलं 3 दिवस मी इथं माहिती दिली, माझं फार चांगली व्यवस्था ठेवली. आजारी असताना मला असं वाटलं तर जावं, तरी पण तुमच्याबद्दल असलेलं प्रेम आणि नितीनजींना जे अगदी आदराने एवढं बोलवलं आणि राऊतसारखे माणसाची काळजी घेतात त्यामुळं मी 3 दिवस अंगावर दुखणं घेऊन काढलं आणि मनापासून सांगायचा प्रयत्न केला. आता खरं म्हणजे पुन्हा हिंदू धर्मातलं सांगेल की ग्रंथ लिहिताना ग्रंथ वाचताना श्री गणेशाय नमः आणि ग्रंथ संपल्यानंतर इतिश्री म्हणजे हे सगळं सांगून झालं पुन्हा श्री आहे म्हणजे आता पुन्हा याच्या आधारावर आपण हे सगळं कृतीत उतरायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद हापसाहेब. डॉक्टर हापसाहेबांना मी सांगू इच्छितो की आपण आता कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दर महिन्याला घेत असतो. सगळ्या कृषीमधल्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला प्रशिक्षण दिले जाते, त्यांची लेखी परीक्षा घेतली जाते आणि हे गेले 4 महिने सतत सुरू आहे. आता या ठिकाणी उपस्थित असलेले शेतकरी जे आहेत ते निवडक शेतकरी आहेत. आपण आपल्या भागामधल्या शेतकऱ्यांचं क्लासिफिकेशन करून घेतलेलं आहे. ए शेतकरी म्हणजे चांगला शेतकरी, रिस्पॉन्सिव्ह शेतकरी, जो रिस्पॉन्स देतो असा शेतकरी, B+ शेतकरी आणि यातले ए आणि B+ शेतकरी हे जास्तीत जास्त या ठिकाणी या कार्यक्रमाला येतील अशी आपण व्यवस्था केलेली आहे. आणि त्या दृष्टीनं आपण शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणानंतर लेखी परीक्षा असा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्या दृष्टीने आपली पुढची तयारी सुरू आहे. या ठिकाणी मी उपाध्यक्ष महोदयांना विनंती करेल, दादासाहेब टिचुकले साहेबांना, त्यांनी हापसे साहेबांना मोमेंटो द्यावा, त्यांचा सत्कार करावा. साहेब इथेच आहेत. त्याच्यानंतर साहेब आता तिथे आपण त्यांना प्रश्नोत्तर विचारू शकतो नंतर, पण 1 मिनिटात तुमचं काही असेल तर साहेब त्या प्रश्नाला उत्तर देतील. लोळू नये म्हणून जेव्हा सांगत होतो ना त्यावेळेस ते सांगायचं राहिलं की मुळांची चांगली वाढ व्हायची असेल तर मातीला भर दिला पाहिजे आणि 2-3 वेळा द्यावं लागतं. 1 महिना झालं की हलकी बांधणी की ज्याच्यावर फुटे वाढतात, नंतर थोडीशी आणखी 2-2.5 बाळ बांधणी आणि त्यावेळेस तो फुटवे चांगले सारखे वाढायला लागतात सारखे. आणि 3-3.5 तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात 4 महिन्यांनी मोठी बांधणी करतात. आपल्या या भागामध्ये ऊस भरभर वाढतो म्हणून 3 महिन्यांनी मोठी बांधणी करायची. मोठी बांधणी म्हणजे कसं, इथं खाली जवळजवळ हे 1 फूट इकडं 1 फूट इकडं असं आणि मधनं जी मशागत करतो ही फोडायचं नाही कधीच. मशागत नेहमी त्या माती लावली त्याच्या पुढे, या मुळ्या तोडायच्या नाही. मुळ्या तोडण्याचं नुकसान काय होतं मी सांगायचा प्रयत्न केला. तर 3 ते 4 महिन्यापर्यंत तुम्हाला सगळ्या बांधण्या कंप्लीट करायच्या. 4 महिन्यानंतर वाळलेला पाला काढून मध्ये टाकायचं आच्छादन, म्हणजे पाणी वाया जाणार नाही आणि तण येणार नाही. धन्यवाद. आता इथं मला फोटो दाखवला पहा छान आपल्या साहेबांनी. इथं ह्या जातीचा फोटो आहे COVSI COVSI वसंतदास इन्स्टिट्यूट, तिचं ही जात त्यांनी काढली. COVSI 03102 ही अत्यंत चांगली आहे. 265 एवढी उत्पन्नाला आहे आणि 86-32 एवढी रिकव्हरीला आहे. म्हणजे साखर उतारा जास्त आहे, सरळ वाढते, लोळत नाही आणि मेकॅनायझेशनला चांगली, हार्वेस्टिंगला याला त्याला ही फार चांगली जाते. हिचं मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढवावं लागेल. हा ऊस 03102 आहे. जरा साहेबांना मोमेंटो देऊन साहेबांचं स्वागत करावं. अरे बापरे.